गोड दिसतेस. डिरेक्टली कुठे चालली आहेस आतमध्ये? चल फ्रेशन अप होऊन घे. ये फ्रेश हो आणि मग ये. साहेब अजून किती वेळ थांबायचंय? हां हां 20 मिनिटांनी निघ. ठीक आहे साहेब. जरा बघा किती वेळ लागणार आहे. बघतो. हो दादा, काय अडचण काय आहे? क्लच पिरियडचा प्रॉब्लेम वाटतो. अहो लवकर करा, पोरीचं लगीन आहे, जायला उशीर होईल बघा. लय मोठा प्रॉब्लेम झालाय का? का हो भाऊ? मी काय म्हणते, आपण लोक जाऊ ना रिक्षेने. उगाच उशीर व्हाय नको. मला बी तसंच वाटतंय. हो का? त्याला काय म्हणतात माहितीये का? लोखंडाला किती बी सोन्याचं पाणी देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला काही सोन्याचा भाव येत नाही हो. तुम्हाला ना कोणी बी मोठा रथ जरी करून दिला ना तरी त्या रथात तुम्ही स्लीपर घालून मगच झाले एखाद्या राजवाड्यात. अहो काय तुम्ही एवढा मोठा हॉल आहे आणि त्या हॉल समोर आपण त्या रिक्षात बाहेर पडायचं का काय? आई, आता जगन्नाथजींनी आपल्यासाठी गाडी पाठवली. आपल्यामुळं स्वतःहून त्यांना काही अडचण होईल ना, असं काय आपण वागायला नको. बरोबर बोलते जयंती. बाई, पाहिलं का तुम्ही? माझ्या नवऱ्यानं माझी बाजू घेतली हो. आता शोभतो गोट्टल वारांचा जावई. जयंती, बोललो ना आता मी. आता गप्प बस जरा. आला का डायलॉग? बाय जयंती, हा गाडी सुरू झाली नाही की बास्ता ब्रेक लागलाच म्हणून समजायचं. अहो दादा, किती वेळ लागणार आहे? अजून थोडा वेळ जाईल. बाई 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 बाई, त्याला काय म्हणतात माहितीये का? नक्कीच्या लग्नाला 17चे विघ्न. आधीच लग्न जमना त्यात हे सगळं. जयंती, अगं बाई तुझ्या तोंडाचा पट्टा जरा आवर जा. साऊ बाळ, तू नको ना मनाला लावून घेऊ. हा रडू नको. हा फेटेवाल्या काकांना पाठवा. हा चालेल ना. हा येऊ दे. हो हो ठीक. गोड गोजिरी लाज लाजरी असली तू होणार आमची वहिनी. चांगलं लग्न आहे. सारंग दादा जाणार आहे का अस्मी वहिनीच्या घरी राहायला कायमचा? नाही का? मग त्याचा का चेहरा पडलाय? अरे बऱ्याच कारणांमुळे आता आई लग्नाला येऊ शकणार नाही. सो ठीक आहे, आलोच. कुठे चालतोस? सारंग दादाचा चेहरा पडलाय ना, मग उचलून लावण्यासाठी अस्मी वहिनीला घेऊन येतो. गुड आयडिया. मी पण येतो. चल. बबलू थांब. बस झाली तुमची नाटकं. करा काय करायचं ते. ये ना. ओ या 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 या. लोक. झालं. हो हा, याची तू तयारी कर, मी भाईची तयारी करतो. हा हा.
मम्मा मम्मा साक्षी मोठ 1.25 लाखाची. आता तुम्ही ठरवायचं सावलीचं लग्न होऊन द्यायचं नाही. सावली, तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा. मम्मा अगं काय झालंय मम्मा? आणि तू सावलीच्या लग्नाला का होकार दिलास ग? जर तू नाही म्हटलं असतंस ना तर लग्नच कॅन्सल झालं असतं. आणि नाही म्हणाले नसते तर तुझं सत्य बाहेर आलं असतं तारा. म्हणजे जगन्नाथला सगळं कळलंय. सगळं कळलंय. आणि नुसतं कळलं नाहीये तर त्याच्याकडे प्रूफ आहे. तसं मला एक कळत नाहीये, जगन्नाथचा या सावलीत काय इंटरेस्ट आहे? कशासाठी करतोय तो हे सगळं? काय चाललंय त्याच्या डोक्यात? काय शिस्त आहे? मला काहीच कसं कळत नाहीये तारा. पण त्याच्याने आपल्याला काय करायचंय मम्मा? ते एकदा का सावलीचं लग्न झालं तर तो थोडी कुठे सांगायला जाणार? मूर्ख मुली, अगं तुझं करिअर संपेल. तुझं करिअर घडवण्याकरता तारा मी काय नाही केलंय मी तारा. तुझा डॅडी आपल्याला सोडून गेला, मी एकदाही त्याच्याकडे वळून बघितलं नाही. हे सगळं उभं केलेलं सगळं एका क्षणात संपेल तारा. एका क्षणात सगळं धुळीत मिळेल. आणि तुला इतकं सोपं वाटतंय हे सगळं? हा, काहीच कसं वाटत नाही तुला तारा? आय एम सॉरी मम्मा. एक काम कर, जयंतीला फोन लाव. तिला विचार लग्न कुठे. आत्ता आपल्याला तिथं पोचायला हवं. ती फोन नाही उचलत आहे. हिचं लग्न मोडायच्या नादात मी लग्नाचं स्थळ विचारायला विसरले. अमरला फोन लाव. अमरला फोन लाव लगेच. अगं त्याचा फोनच लागत नाहीये. वरचाही फोन लागत. तारा, हा जगन्नाथ काहीतरी करतोय. हे जे दिसतंय ना आपल्याला डोळ्याने ते तसं नाहीये. काहीतरी वेगळं शिस्त याच्या डोक्यात. काय असेल तारा? काय चाललंय हे सगळं? हा आपल्याला शोधायला पाहिजे. गाडीत बस. चल. योग्य काम केलंस. ऐक, आता सारंग तिथे येईल मंडपात जाण्यासाठी. त्याच्यानंतर सावली येईल. आणि त्यानंतर मी तुला जसं सांगितलंय तसंच सगळं करायचं. चूक होता कामा नाही, कळलं का? होय साहेब, कळलं. अस्मी थांब. इथे नाही थांबायचं, तुम्हाला तिकडे थांबायचं. का? कम ऑन, इट इज सो ऑब्वियस. जगन्नाथला लगेच कळेल की तू इकडे थांबलीस अँड ही कॅन हार्म यू. मी तुझ्यासाठी एक वेगळी सोय केली. तिकडे व्हॅनिटी व्हॅन आहे, तिकडे थांबायचं. ओके. बाय द वे, मला एक गोष्ट कळत नाही. जगन्नाथला जर हे लग्न मोडायचं होतं तर तो मॉमला ग्रहांचा दोष सांगून लग्न मोडू शकत होता. नेमकं कळत नाही त्याच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहे. तुला काही आयडिया आहे? नाही, मला त्याबद्दल काहीच माहित नाही.
जगन्नाथजींनी मला एवढंच सांगितलं होतं की लग्नाच्या दिवशी तुला पळून जायचंय, बस. म्हणजे आता तुझ्या ऐवजी ऐन वेळी लग्नात कोणीतरी दुसरी मुलगी उभी राहणार. जगन्नाथची मुलगी तर उभी राहणार नाही ना? ठीक आहे, चल. आता तुला काय झालं चेहरा पाडायला? तारा दिसत नाही आहे यार. तारा? दिवसा तारा मला पण दिसत नाहीत, तुला कशा दिसतील? काय? अच्छा, ही तारा होय. या 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 भैरवी मॅडम या, वेलकम वेलकम वेलकम, या नमस्कार या. तारा चल. आपल्या नाही तर नाही, पण किमान इतर कोणाच्या मुलीचं तरी आज भलं होईल. मेंदळे कुटुंबाचा सूड घ्यायचं आपलं स्वप्न आज पूर्ण होणार. आज आपल्या मुलीचा आत्मा खऱ्या अर्थाने मुक्त होणार. हा बस बस, थांबवा थांबवा. अहो हाच आहे ना? होय, पत्या ह्योच आहे. अगं बाई, काय सजवलाय हॉल. बाई 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 बाई. अहो ऐका ना, मला काय वाटतं माहितीये का, परत लग्न करायचं का आपण? परत लग्न करायचं असेल तर मी तुझ्यासोबत लग्न का करीन? अगं एकदा केलेली चूक मी परत परत करीन का ग? नशीब समजा, तलवारांच्या खानदानातली पोरगी भेटली तुम्हाला. आपलं लग्न आमच्या लोकांनी लावलं होतं म्हणून थोडी तरी मजा करता आली आपल्याला लग्नात. भागवतांच्या बरोबर राहिले असते मी तर. कपाळ माझं. वहिनी टनाटन. बघ, याला कळतं पण तुला कळत नाही. अगं काय काय वेळ काय, कुठं आलोय आपण?
लग्न आहे सावलीचं. आता तोंडाचा पट्टा जरा बंद कर. चालायचं का आता? थांबा थांबा. नमस्कार. नमस्कार रे. भागवत ना आपण? हा आम्हीच होत भागवत. मला जगन्नाथजींनी पाठवले. हा का? आमच्या साऊच्या लग्नाचा हाल हाच आहे का? हो हो, हाच हॉल आहे. तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आलात. हा, पण हॉलवर जाण्या अगोदर तुमचं सामान ठेवायचं असेल किंवा तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर मी तुम्हाला वधू पक्षाची रूम दाखवतो. चालतंय की. ती नवरीची खोली ना? हा चला बघा, इथेच आहे. या. कुठं इकडून आहे? हो या. या. सारंग, काय झालंय? आईची आठवण येते वहिनी. आईने यायला हवं होतं. सारंग, स्माइल. कुठे होती तू ऐश्वर्या? एक महत्वाचं काम होतं. एकदा का असं लग्न मंडपात पोचली ना तर जगन्नाथ काहीच करू शकत नाही. इथे इथे सामान ठेवा. तुम्ही आत बसा. चल साव. चल आपू. बरं, आता सगळ्यांनी इथे आराम करा आणि तुम्हाला काही लागलं तर मला फोन करा. माझा फोन नंबर आहेच तुमच्याकडे. हाय की. आणि हो, एक गोष्ट अजून, मी सांगितल्याशिवाय या रूमच्या बाहेर कोणी येऊ नका. बाळा आराम कर. चालतंय. रामकृष्ण. काही म्हणा, आजची रात्रपर्यंत झोपायला मिळालं तर कसलं भारी होईल. जयंती. एसी गारगार थंड थंड.